संकल्प प्रतिष्ठान आपल्याला फायनल मध्ये जाईल तो सुद्धा आज एक एंटी डोपिंग एजन्सी इथे येऊन बसले खेळाडू महिला किंवा पुरुष नकार देत असेल गांधी तुमची वाट बघतात, माजलकर तुमची वाट बघतात, राऊत तुमची वाट बघतात, आमचा महेश गोडे वाट बघतोय, अशोक पवार वाट बघतोय. पुणे शहर महिला संघाच्या संघ व्यवस्थापिका आहे सौभाग्यवती मीना संदीप पायगुडे, आमचे पंचप्रमुख संदीप पायगुडे यांच्या सुविद्य धर्मपत्नी. क्रीडांगण सुरतले सर्वांचं स्वागत आहे. मनमुराद आनंद आपण कबड्डीचा घ्यायचा. गुड, व्हेरी गुड. कोल्हापूर जिल्हा, ठाणे शहर, मुंबई शहर पश्चिम, ठाणे शहर, मुंबई उपनगर पश्चिम, महिला विभाग पालघर, मुंबई उपनगर तिसऱ्या पुकाराला यायचं. त्याचबरोबर श्री दयानंद दंदाडे ज्येष्ठ कबड्डी खेळाडू इथे उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. कार्यकर्ते, व्हॉलंटियर्स, क्रीडांगणचे सदस्य थांबतील. त्यापैकी ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झालेले आहेत असे महिला आणि पुरुष खेळाडू आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष शारदा संकल्प प्रतिष्ठान आपल्याला मी रिक्वेस्ट करतो की आपण मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. या माननीय श्री संजयजी बागुले सर, श्रीकृष्ण पाटील सर, मान्यवरांचा सन्मान आपल्याला करायचा. विजया राणे शेलार, आपण मध्यावरती यायचं. विजया राणे शेलार, आपला सन्मान माननीय श्री संजयजी बागुले साहेब, श्रीकृष्ण पाटीलजी आपण करावं अशी आपणास विनंती करतोय. श्री संजयजी बागुले साहेब, विजया शेलार आपल्या काळातली एक मोठी खेळाडू आणि त्याचबरोबर देखणी खेळाडू. तिचा खेळ सुद्धा सुंदर, जशी ती दिसते तसाच तिचा खेळ होता. आणि विजया आपण सगळ्यांनी बुवांबरोबर काम केलेलं आहे. फेडरेशन कप सकाळी 4च्या संजय बागुले सर, रायगड जिल्ह्यामध्ये मला घेऊन जाण्याचं काम शरद कदमांनीच केलेलं आहे. शरद कदम कबड्डीमध्ये एक हँडसम व्यक्तिमत्व, जितका देखणं व्यक्तिमत्व तेवढा चांगला हृदय ठेवणारे शरद कदम रायगड जिल्ह्याचे.
रवी मंत्र्यांचा सन्मान कृष्णा पाटीलचे रवी मंत्र्यांचा सन्मान बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री गोपीनाथ पाटील बँक ऑफ इंडिया गोपीनाथ पाटील जी आपण पुढे यायचे गोपीनाथ पाटील जी डॉक्टर माणिक राठोड राऊत उपाध्यक्ष पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन श्री वल्केश राऊत उपाध्यक्ष पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन श्री वल्केश राऊत उपाध्यक्ष पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन श्री माणिक दुतोंडे उपाध्यक्ष पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन महाराष्ट्राने तिथे चॅम्पियनशिप मिळवलेली होती डॉक्टर माणिक राठोड यांचा त्यांना मार्गदर्शन प्राप्त झालेलं होतं त्यांचाही सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा सीताराम साळुंखे जी आपण पुढे यायचे कृष्णा पाटील सर सीताराम साळुंखे आलेले आहेत महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघनायक MSC बँक त्यांचा जो व्यावसायिक संघ होता आणि बजरंग संस्था त्यांची उंचीवरती जायचं नाही एक जबरदस्त मध्यरंगी म्हणतो ना छोटा एक संत धोका सन्माननीय कृष्णा पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण सचिन मोरे यांचं स्वागत करावं त्याचबरोबर सन्माननीय भारतीय जनता पक्षाच्या विविध उपक्रमांना सातत्यानं या ठिकाणी जे अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यामध्ये विविध कबड्डी संघटनांचे पदाधिकारी सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करणं हे आयोग सदस्य मनोज ठाकूर औरंगाबाद छाननी समिती सदस्य माणिक राठोड उस्मानाबाद छाननी समिती सदस्य फुलचंद कदम या सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण मंचावरती आपला सन्मान स्वीकारायला कोल्हापूर जिल्हा विरुद्ध ठाणे शहर क्रीडांगण क्रमांक 3 ठाणे ग्रामीण विरुद्ध मुंबई शहर पूर्व मालोजी भोसले आपण जर क्रीडानगरीमध्ये असतात आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं पालघर जिल्हा विरुद्ध मुंबई उपनगर पूर्व या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच कलीम शेख पंच सुनील पवार तानाजी पाटील गुणलेखक सायरा बानू शेख सहाय्यक गुणलेखक तिसरी चढाई ज्ञानेश्वर पाटील बजर विभाग विरुद्ध ठाणे शहर या 2-3 पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन संभाजीनगर जिल्ह्याचे सचिव आणि गेल्या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्र पोलीस संघाचे माजी प्रशिक्षक महाराष्ट्र मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं कबड्डीचा हा आनंद मी देखील आवर्जून आज या खेळाचा आनंद घेण्यासाठी आमच्या हुरूप वाढवण्यासाठी उपस्थित आहेत सन्माननीय रतन मामा पाटील राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 आणि मग त्याच्या विचारानुसार आपली कृती करतात
हा जो एकसंधपणा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आपण सारे क्रीडा रसिक आवर्जून या माजी पंतप्रधान